वैशालीताई आणि संदीपराव हे एका शहरामध्ये राहत होते. कारण संदीपराव हे एक व्यावसायिक होते. त्यांचा व्यवसाय हा शहरातच होता. दोघे तिकडेच राहत होते आणि वैशालीताई हाऊसवाईफ होत्या. त्यांना एक मुलगी होती, प्रियांका नावाची. त्यांची मुलगी खूप लहान होती. 50शी पार केलेल्या वैशालीताईंच्या पतीचा अचानक मृत्यू होतो. ही घटना वैशालीताईंसाठी आणि त्यांची मुलगी प्रियांकासाठी फारच धक्कादायक होती. साधारण प्रियांका 15-16 वर्षांची होती. वैशालीताईचं कुटुंब म्हणजे साधारण बोटावर मोजता येतील एवढीच लोकं. त्यातही आता त्यांचे पती गेल्यामुळे कुटुंबामध्ये फक्त दोघीजणी आता राहिल्या होत्या. वैशालीताईसमोर पुढे खूप मोठं आव्हान होतं. प्रियांकाचं शिक्षण, तिची जबाबदारी त्या वैशालीताईंवरतीच आली. बऱ्याच लोकांनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांचे नेहमी मत असायचं, माझ्या पतीने मला माझ्या मुलीच्या रूपात एक सुंदर भेट दिली आहे. तिचं पालनपोषणातच माझं उर्वरित आयुष्य घालवीन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन, असे म्हणत त्यांनी ते प्रकर्षाने टाळले. वैशालीताई आपल्या पतीचा व्यवसाय बघून प्रियांकाचे शिक्षण, तिची पूर्ण जबाबदारी ते व्यवस्थित पार पाडत होत्या. तसं प्रियांका पण समजदार होती. तिला देखील समजत होतं. बघता बघता दिवस गेले, मुलगी मोठी झाली. प्रियांकाचं शिक्षण देखील पूर्ण झालं. आता प्रियांका आणि वैशालीताई दोघी मिळून व्यवसाय करू लागल्या. मुलगी पण व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून वैशालीताईंनी आपला सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन जुमला सर्व काही मुलीच्या नावावर केले. प्रियांकाला सांगितलं, प्रियांका बाळा, तू आता मोठी झालेली आहेस आणि आता माझं वय झालं आहे, त्यामुळे माझी सगळी जबाबदारी आता मी तुझ्या खांद्यावरती देऊन टाकायला हरकत नाही. तू आता माझ्याच पावलावर पाऊल टाकत माझ्यापेक्षा खूप सरस व्यवसायामध्ये तरबेज झालेली आहे, त्यामुळे आता इथून पुढे सगळी व्यवसायाची जबाबदारी तुझी. वैशालीताई आता त्यांच्या हातातील जबाबदारी हळूहळू कमी करू लागल्या आणि स्वतःच्या आयुष्याला थोडा टाईम देऊ लागल्या. कधी त्या मैत्रिणींच्या ऑफिसमध्ये तर कधी मुलीच्या ऑफिसमध्ये, असं तिथे आपला वेळ घालवू लागल्या. थोड्या दिवसातच मुलीचे लग्न झाले आणि जावई चांगला भेटला. पण त्यांना मुलगा नसल्यामुळे आणि मुलाला आईवडील नसल्यामुळे त्यांनी त्याला घरजावई करून घेतले. आता तर वैशालीताई अजूनच अगदी निश्चित झाल्या. वैशालीताई एक दिवस निवांत बसलेले असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला, आता घराच्या जबाबदारीतून, व्यवसायाच्या जबाबदारीतून माझी मुक्तता होत चाललेली आहे आणि आता प्रियांकाचे लग्न झालेले आहे. तिचा देखील सुखी संसार चालू झालेला आहे. आता डोक्यावरती असा कोणतंही टेन्शन राहिलेलं नाही. जावई देखील गरीब असल्यामुळे तो देखील सगळ्यांशी चांगला वागत होता. कोणाला काय हवं नको विचारत होता. सगळं घर कसं गोविंदाने भरलेलं होतं. बघता बघता मुलीच्या लग्नाला 1 वर्ष झाले. एक दिवशी वैशालीताई घरी दुपारच्या जेवणात बसल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी देखील दुपारच्या जेवणासाठी घरी आली होती. जेवताना यांनी आपल्या जावयाकडे दही मागितले. यावर जावयाने दही संपले आहे असे सांगितले. जेवण झाले. हे हात धुवून हॉलमध्ये सोफ्यावर बसले. प्रियांका अजून जेवत होती. तिने आपल्या नवऱ्याला दही मागितले असता त्याने किचनमध्ये जाऊन दह्याचे भांडे आणून दिले आणि तिच्या म्हणजेच प्रियांकाच्या ताटात दही वाढले व स्वतःलाही वाढून घेतले. जेवणानंतर प्रियांका काही न बोलता ऑफिसला गेली, पण तिने सगळ्या गोष्टींचे निरीक्षण केलेले होते. आईने दही मागितल्यावर अमितने दही संपलं असं आईंना सांगितलं, परंतु मी दही मागितल्यानंतर अमितने मला दही आणून दिलं. अमितने नाही असं का केलं असावं, हे प्रियांकाच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी आपल्या आईला म्हणाली, आई आज तयार हो, आपल्याला बाहेर जायचं आहे. वैशालीताईंनी विचारलं, अगं प्रियांका, पण मला कुठे बाहेर घेऊन जाणार आहेस? आपण तुझ्या लग्नाची बोलणी करायला जाणार आहोत. काय बोललीस प्रियांका? काहीतरी चुकीचं बोलत आहे का? ही माझ्या ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली नाही आहे. तू जे ऐकलं तेच बरोबर आहे आणि मी जे बोलले तेच तू ऐकलं. वैशालीताईंनी प्रियांकाला सांगितलं, बाळा, आता या वयात मला लग्न करण्याची काय गरज आहे? ज्या वयात तुझे वडील, माझा नवरा मला सोडून गेले तेव्हाही मी लग्न केलं नाही. ज्यावेळी लग्नाची गरज होती तेव्हा मी लग्नाला नकार दिला, माहीत आहे. मग आता हे मध्येच काय?
तुलासुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने तुझ्या वडिलांची कोणतीही कमतरता न भासू देता मोठं केलं आहे. अर्थातच तुलाही आता दुसऱ्या वडिलांची गरज नाही. आणि आता तुझा देखील लग्न झालेलं आहे आणि माझं देखील वय वाढत चाललेलं आहे. मग या वयात मला दुसऱ्या लवंड्याची काय गरज? तू आणि अमित आहे ना मला सांभाळायला, मग काय हट्ट करत आहेस? यावर प्रियंका म्हणाली, आई, मला तुझं लग्न करायचं आहे. ते तुला दही आणून देणारे आहेत त्यांच्यासोबत. आईला देखील प्रश्न पडला, प्रियंका असं का बोलत आहे? काल तू अमितकडे दही मागितलं पण त्याने दिलं नाही आणि प्रियंकाला दिलं आणि अमितने पण ते खाल्लं. या गोष्टीचं वाईट वाटलं असेल का प्रियंकाला? काय झालं नक्की? काय आहे डोक्यामध्ये प्रियंकाच्या? वैशालीताईंना देखील समजत नव्हतं. उद्या काढू आपण, वैशालीताईंनी प्रियंकाला सांगितलं. मला या वयामध्ये नवऱ्याची तसली गरज नाही आणि तू कसलंही वाईट वाटून घेऊ नकोस. मी माझ्या आयुष्यामध्ये आनंदी आहे. आता तुम्ही दोघे सुखी असले म्हणजे मला अजून काय पाहिजे? कशाला? परंतु प्रियंकाला मनामध्ये खूप वाईट वाटत होते. अमित जावई असून सुद्धा त्याने आईला दही दिलं नाही. त्यांनी परक्याची भावना दाखवली. असं का वागले असतील माझ्या आईसोबत अमित? जी आई म्हणजे माझे सर्वस्व आहे, जिने माझ्यासाठी स्वतःच सगळं जीवन समर्पित केलं. तुमच्यासोबत अमित खूप चुकीचं वागला. प्रियंकाने आईला सांगितलं, आई, काल जे झालं ते माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता तू काही न बोलता माझं फक्त ऐकून घे. उद्यापासून मी आणि माझा नवरा आम्ही भाड्याच्या घरात राहायला जातोय आणि माझ्यासोबत मी उद्यापासून तुझी सारी मालमत्ता, तुझा सारा व्यवसाय तुझ्या नावावर करणार आहे आणि तुझ्या ऑफिसमध्ये एक सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या नवऱ्याला अमितला समजणार नाही. त्याला देखील याचा प्रायचित्त मिळणार नाही. वैशाली मॅडम हे शब्द ऐकल्यानंतर वैशालीताईंना देखील वाईट वाटलं. परंतु प्रियंकाच्या निर्णयापुढे त्यांचा नाईलाज होता. प्रियंकाने अमितला सांगितलं, अमित, चल आपण शिफ्ट होत आहोत इथून. मी आपल्यासाठी राहण्यासाठी एक भाड्याची खोली पाहिलेली आहे. तिकडे आपण राहायला जात आहोत. अमितने विचारले, का? एवढा मोठा बंगला सोडून आपण भाड्याच्या घरामध्ये का राहणार आहोत? त्यावेळी प्रियंकाने अमितला सांगितले, अरे अमित, हा बंगला तर माझ्या आईचा आहे ना? अमित म्हणाला, हो. मग काय झालं? आई तर तुझीच आहे ना, मग तो बंगला तुझा देखील आहेच ना? होय अमित, आई माझीच आहे आणि हा बंगला देखील माझाच आहे. परंतु तो बंगला आईने कमावलेला आहे, मी नाही. आणि हो, तुझ्या माहितीसाठी सांगते, जी आईची कंपनी आहे ना ते देखील आणि इतर काही प्रॉपर्टी असेल ती सगळी प्रॉपर्टी मी आईच्या नावावर परत केलेली आहे. असं काय केलं प्रियंका तू? आणि तसे या म्हातारपणामध्ये आईला या सगळ्या प्रॉपर्टीची, संपत्तीची काय गरज? आई काही बोलली का तुला? नाही रे अमित, आई तर मला कधीच काही बोलत नाही. तिने तर तिचं आयुष्य माझ्यावरूनच ओवाळून टाकलं आहे. तरुण वयामध्ये बाबा आम्हाला सोडून गेले. लोकांनी तिला दुसरं लग्न करण्याचा विचार देखील करायला लावला, परंतु तिने माझ्यासाठी दुसरे लग्न देखील केले नाही. माझी आई म्हणजे मला देवासमान आहे, त्यामुळे ती कधीच मला कोणत्याच गोष्टीबद्दल काहीही बोलणार नाही. प्रियंका, हे सगळं ठीक आहे, परंतु असं झालं तरी काय? तू सगळी प्रॉपर्टी आईच्या नावावर करून दिलेली आहे आणि सरळ आपण भाड्याच्या रूममध्ये राहायला जात आहोत. त्यावेळी प्रियंकाने अमितला सांगितलं, अरे अमित, आता सध्या तर माझ्या आईचा हट्ट जरा जास्तच चालू झालेला आहे. तिला रोज रोज नवीन नवीन काय काय खायला लागत आहे. काल तर चक्क तिने तुझ्याकडे दही मागितलं. घरातील दही संपलेलं आहे याचा तिला देखील अंदाज नव्हता. काय करणार? काल तिने तुझ्याकडे दही मागितलं, तिची चूक झाली. आणि त्यानंतर मी जेवायला बसल्यावर मी तुझ्याकडे दही मागितलं, परंतु माझ्यासाठी घरामध्ये दही होतं आणि तुझ्यासाठी देखील होतं, फक्त आईसाठीच दही घरातलं संपलेलं होतं. मी अंदाज लावला, त्याच गोष्टींमध्ये कुठेतरी चुकते वाटत म्हणून मी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे की आईची सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावावर करून आपण एका भाड्याच्या रूममध्ये राहू आणि तिच्याच कंपनीमध्ये नोकरी करू. मी थोडाफार कमवेल आणि तूही थोडेफार कमव, म्हणजे आपला संसार सुखाचा होईल. प्रियंकाचं बोलणं ऐकल्यानंतर अमितच्या डोळ्यामध्ये प्रकाश पडला. मी काल जे काही वागलो आईसोबत ते सगळं आईने प्रियंकाला सांगितलं वाटतं. अमितच्या मनामध्ये काय चालले हे प्रियंका ओळखून लगेच बोलली, अमित, त्यातील एकही शब्द मला आईने सांगितलेला नाही. मी तर माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे सगळं, त्यामुळे तू विचार करू नकोस.
कोणताही. हे सगळं बोलणं प्रियंकाचं ऐकल्यानंतर अमितची चूक त्याच्या लक्षामध्ये आली आणि त्याने धावत पळत जाऊन आईची माफी मागितली. सॉरी, चुकलो मी आई, माफ करा मला. परंतु प्रियंका आज जे काही बोलली त्यामुळे माझे डोळे उघडलेले आहेत आणि यापुढे मी तुम्हाला कोणताही असा परकेपणा जाणून देणार नाही ज्यामुळे प्रियंकाला वाईट वाटेल. आईने अमितला जवळ घेतलं. बाळा अमित, माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल वाईट मत नाही आणि तू काळजी करू नकोस. तू आणि प्रियंका सुखाने संसार करा, यातच माझा आनंद आहे. प्रियंका लगेच अमितला बोलली. अमित, बघितलंस माझी आई किती मोठ्या मनाची आहे. यातील एकही शब्द तिने मला न सांगता मी तुला बोलली तरी तिला किती वाईट वाटलं. प्लीज माझ्या आईला जीव लाव, कारण आई म्हणजे माझं अस्तित्व आहे. अमितने देखील मान हलवली. आईला देखील आनंद झाला, समाधानी झाली. माझ्या प्रियंकाचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून काही नको मला, अजून काही नको मला. मित्रांनो, जर प्रियंकाने अमितला आईच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली नसती, तर आईने काय काय केलं तिच्यासाठी हे सगळं सांगितलं नसतं, तर अमित नेहमीच आईशी चुकीचं वागत आला असता. मग जे प्रियंकाने केलं ते योग्य केलं की अयोग्य केलं ते तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.